नमस्कार मंडळी. उद्या म्हणजेच 13 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्रात श्रावण महिन्याचा पहिला दिवस सुरू होत आहे. श्रावण म्हटलं की वातावरणातच एक वेगळी भक्ती जाणवायला लागते. बाहेर पावसाची सर, हिरवागार निसर्ग, मंदिरातून ऐकू येणारा घंटानाद आणि प्रत्येक शिवभक्ताच्या मनात महादेवाचं स्मरण. अनेक जण या महिन्याची सुरुवात अगदी श्रद्धेने करतात. काहीजण सोमवारचं व्रत ठेवतात, काहीजण रोज शिवलिंगावर जल अर्पण करतात, तर काहीजण संपूर्ण महिनाभर आपल्या आहार-विहारात काही बदल करतात. पण प्रश्न असा आहे की श्रावणाच्या पहिल्याच दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी काय करावं? कोणती कामं केली तर दिवसाची सुरुवात भक्ती आणि सकारात्मकतेने होईल? आणि कोणत्या छोट्या चुका पहिल्याच दिवशी टाळायला हव्यात? म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपण 13 ऑगस्टच्या सकाळपासून सुरू होणारी एक सोपी आणि घरच्या घरी करता येईल अशी श्रावणाची 7 पायऱ्यांची सकाळची दिनचर्या समजून घेणार आहोत. यासाठी तुम्हाला महागडं पूजा साहित्य किंवा मोठी पूजा करण्याची गरज नाही. श्रद्धा, स्वच्छता आणि मनापासून केलेली प्रार्थना एवढंच पुरेसं आहे. आणि हो, जर तुम्हीही महादेवाचे भक्त असाल तर सुरुवातीलाच कॉमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. चला पाहूया श्रावणाच्या पहिल्या दिवशी सकाळी उठल्यावर कोणती 7 कामं सर्वात आधी करायची. सर्वात पहिलं काम म्हणजे सकाळी शक्य तितक्या लवकर उठणं. श्रावणाच्या पहिल्या दिवशी सकाळची सुरुवात शांत वातावरणात करणं शुभ मानलं जातं. पहाटेचा वेळ म्हणजे बाहेरचं वातावरण तुलनेने शांत असतं आणि मनही दिवसभराच्या गडबडीपासून दूर असतं. त्यामुळे उठल्यानंतर लगेच मोबाईल हातात घेऊन सोशल मीडिया, मेसेजेस किंवा रील्स पाहण्याऐवजी काही क्षण शांत बसा. डोळे बंद करा आणि मनात महादेवाचं स्मरण करा. आपल्या दिवसाची पहिली काही मिनिटं ज्या विचारांनी सुरू होतात त्याचा आपल्या मनावर परिणाम होतो. म्हणून श्रावणाच्या पहिल्या दिवशी सकाळची सुरुवात तणावाने नाही तर शांततेने करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला पहाटे उठण्याची सवय असेल तर त्यावेळेत स्नान, देवपूजा आणि नामस्मरणासाठी वेळ देता येईल. मात्र प्रत्येक व्यक्तीची दिनचर्या वेगळी असते, त्यामुळे पहाटे उठता आलं नाही म्हणून अपराधी वाटून घेण्याची गरज नाही. तुमच्या क्षमतेनुसार सकाळी थोडं लवकर उठून दिवसाची सुरुवात नीट करण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाचं म्हणजे फक्त घड्याळातील वेळ नाही तर मनाची अवस्था आहे. उठल्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे स्वतःची स्वच्छता आणि स्नान. धार्मिक परंपरेमध्ये पूजा करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ कपडे घालण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर दैनंदिन कामं आटोपून स्नान करा आणि शक्य असल्यास स्वच्छ साधे कपडे परिधान करा. तुम्ही व्रत किंवा पूजा करणार असाल तर त्या दिवसासाठी कपडे आधीच तयार ठेवले तर सकाळची धावपळ कमी होते. स्नान करताना मनात एक साधा विचार ठेवा. आजपासून श्रावणाची सुरुवात होत आहे आणि या महिन्यात मी माझ्या वागण्यातही काही चांगला बदल करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण श्रावण म्हणजे फक्त बाहेरची स्वच्छता नाही, आपल्या विचारांची, वाणीची आणि वागण्याची स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे. आपण शरीर स्वच्छ करून पूजा केली पण दिवसभर एखाद्याचा अपमान केला, रागाने बोललो किंवा विनाकारण भांडण केलं तर भक्तीचा खरा भाव कुठेतरी कमी होतो. म्हणून स्नान करतानाच मनात एक छोटासा संकल्प करणं ही श्रावणाच्या पहिल्या दिवसाची सुंदर सुरुवात ठरू शकते. आता तिसरं काम आहे देवघर स्वच्छ करणं. श्रावण सुरू होण्याच्या आधी अनेक घरांमध्ये देवघराची साफसफाई केली जाते. पण जर 13 ऑगस्टच्या सकाळी देवघर नीट स्वच्छ केलं नसेल तर पूजा करण्यापूर्वी काही मिनिटे देऊन देवघर व्यवस्थित करा. देवघरात धूळ असेल, जुनी फुलं पडलेली असतील किंवा पूजेचं साहित्य अस्ताव्यस्त असेल तर ते साफ करा. जुन्या फुलांचा योग्य प्रकारे विसर्जन करा आणि पूजा करण्याची जागा स्वच्छ ठेवा. यानंतर देवघरात दिवा लावा. दिवा लावताना मनात घाई नसावी. 2 मिनिटं शांतपणे बसून महादेवाचं स्मरण करा. तुमच्या घरात भगवान शिवांचं शिवलिंग किंवा महादेवाची मूर्ती असेल तर ती पूजा करण्यासाठी योग्य प्रकारे तयार करा. धूप किंवा अगरबत्ती लावायची असल्यास लावू शकता. पण लक्षात ठेवा, पूजेसाठी खूप मोठी तयारी करणं आवश्यक नाही. छोट्या देवघरात एक दिवा आणि श्रद्धेने केलेली प्रार्थना देखील पुरेशी आहे. चौथं आणि अत्यंत महत्त्वाचं काम म्हणजे शिवलिंगावर जल अर्पण करणं. श्रावण आणि महादेवाचं नातं आपल्या धार्मिक परंपरेमध्ये अत्यंत विशेष मानलं जातं. त्यामुळे 13 ऑगस्टच्या सकाळी स्नान करून देवघर स्वच्छ केल्यानंतर 1 लोटा स्वच्छ पाणी घ्या. घरात शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगावर श्रद्धेने जल अर्पण करा. जल अर्पण करताना घाई नका करू. मन शांत ठेवा आणि महादेवाचं स्मरण करा. जल अर्पण करताना तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता. हा मंत्र हळूहळू आणि शांतपणे म्हणावा. मंत्र किती वेळा म्हणायचा यापेक्षा तो म्हणताना मन कुठे आहे हे महत्त्वाचं आहे.
आजकाल अनेक वेळा आपण पूजा करताना एका हातात मोबाईल ठेवतो आणि दुसऱ्या हाताने अभिषेक करतो. शक्य असल्यास त्या काही मिनिटांसाठी मोबाईल बाजूला ठेवा, कारण हा वेळ स्वतःसाठी आणि आपल्या श्रद्धेसाठी असतो. जलाभिषेक करताना पाण्याचा अपव्ययही करू नका. मोठ्या प्रमाणात पाणी ओतण्यापेक्षा 1 लोटा स्वच्छ जल श्रद्धेने अर्पण करणं पुरेसं आहे. घरात शिवलिंग नसेल तर महादेवाच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर पाण्याने प्रतिकात्मक पूजा आणि प्रार्थना करू शकता. मंदिरात जाणं शक्य असेल तर सकाळी जवळच्या शिवमंदिरात जाऊन दर्शन घेणंही करू शकता. आता 5वं काम आहे बेलपत्र अर्पण करणं. महादेवाच्या पूजेमध्ये बेलपत्राला विशेष महत्त्व दिलं जातं. श्रावणाच्या पहिल्या दिवशी ताजे आणि स्वच्छ बेलपत्र उपलब्ध असेल तर ते शिवलिंगावर अर्पण करा. बेलपत्र अर्पण करण्यापूर्वी ते नीट पहा. पानं खराब झालेली नसावीत. शक्यतो स्वच्छ आणि अखंड बेलपत्र घ्या. बेलपत्रावर धूळ असेल तर ते स्वच्छ पाण्याने हलक्या हाताने स्वच्छ करता येईल. बेलपत्र अर्पण करताना एक गोष्ट लक्षात ठेवा. नमस्कार मंडळी, उद्या म्हणजेच 13 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्रात श्रावण महिन्याचा पहिला दिवस सुरू होत आहे. श्रावण म्हटलं की वातावरणातच एक वेगळी भक्ती जाणवायला लागते. बाहेर पावसाची सर, हिरवागार निसर्ग, मंदिरातून ऐकू येणारा घंटानाद आणि प्रत्येक शिवभक्ताच्या मनात महादेवाचं स्मरण. अनेक जण या महिन्याची सुरुवात अगदी श्रद्धेने करतात. काही जण सोमवारचं व्रत ठेवतात, काही जण रोज शिवलिंगावर जल अर्पण करतात, तर काही जण संपूर्ण महिनाभर आपल्या आहार विहारात काही बदल करतात. पण प्रश्न असा आहे की श्रावणाच्या पहिल्याच दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी काय करावं? कोणती कामं केली तर दिवसाची सुरुवात भक्ती आणि सकारात्मकतेने होईल? आणि कोणत्या छोट्या चुका पहिल्याच दिवशी टाळायला हव्यात? म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपण 13 ऑगस्टच्या सकाळपासून सुरू होणारी एक सोपी आणि घरच्या घरी करता येईल अशी श्रावणाची 7 पायऱ्यांची सकाळची दिनचर्या समजून घेणार आहोत. यासाठी तुम्हाला महागडं पूजा साहित्य किंवा मोठी पूजा करण्याची गरज नाही. श्रद्धा, स्वच्छता आणि मनापासून केलेली प्रार्थना एवढंच पुरेसं आहे. आणि हो, जर तुम्हीही महादेवाचे भक्त असाल तर सुरुवातीलाच कॉमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. चला पाहूया श्रावणाच्या पहिल्या दिवशी सकाळी उठल्यावर कोणती 7 कामं सर्वात आधी करायची. सर्वात पहिलं काम म्हणजे सकाळी शक्य तितक्या लवकर उठणं. श्रावणाच्या पहिल्या दिवशी सकाळची सुरुवात शांत वातावरणात करणं शुभ मानलं जातं. पहाटेचा वेळ म्हणजे बाहेरचं वातावरण तुलनेने शांत असतं आणि मनही दिवसभराच्या गडबडीपासून दूर असतं. त्यामुळे उठल्यानंतर लगेच मोबाईल हातात घेऊन सोशल मीडिया, मेसेजेस किंवा रील्स पाहण्याऐवजी काही क्षण शांत बसा. डोळे बंद करा आणि मनात महादेवाचं स्मरण करा. आपल्या दिवसाची पहिली काही मिनिटं ज्या विचारांनी सुरू होतात त्याचा आपल्या मनावर परिणाम होतो. म्हणून श्रावणाच्या पहिल्या दिवशी सकाळची सुरुवात तणावाने नाही तर शांततेने करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला पहाटे उठण्याची सवय असेल तर त्यावेळेत स्नान, देवपूजा आणि नामस्मरणासाठी वेळ देता येईल. मात्र प्रत्येक व्यक्तीची दिनचर्या वेगळी असते. त्यामुळे पहाटे उठता आलं नाही म्हणून अपराधी वाटून घेण्याची गरज नाही. तुमच्या क्षमतेनुसार सकाळी थोडं लवकर उठून दिवसाची सुरुवात नीट करण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाचं म्हणजे फक्त घड्याळातील वेळ नाही तर मनाची अवस्था आहे. उठल्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे स्वतःची स्वच्छता आणि स्नान. धार्मिक परंपरेमध्ये पूजा करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ कपडे घालण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर दैनंदिन कामं आटोपून स्नान करा आणि शक्य असल्यास स्वच्छ साधे कपडे परिधान करा. तुम्ही व्रत किंवा पूजा करणार असाल तर त्या दिवसासाठी कपडे आधीच तयार ठेवले तर सकाळची धावपळ कमी होते. स्नान करताना मनात एक साधा विचार ठेवा. आजपासून श्रावणाची सुरुवात होत आहे आणि या महिन्यात मी माझ्या वागण्यातही काही चांगला बदल करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण श्रावण म्हणजे फक्त बाहेरची स्वच्छता नाही, आपल्या विचारांची, वाणीची आणि वागण्याची स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे. आपण शरीर स्वच्छ करून पूजा केली पण दिवसभर एखाद्याचा अपमान केला, रागाने बोललो किंवा विनाकारण भांडण केलं तर भक्तीचा खरा भाव कुठेतरी कमी होतो. म्हणून स्नान करतानाच मनात एक छोटासा संकल्प करणं ही श्रावणाच्या पहिल्या दिवसाची सुंदर सुरुवात ठरू शकते. आता तिसरं काम आहे देवघर स्वच्छ करणं. श्रावण सुरू होण्याच्या आधी अनेक घरांमध्ये देवघराची साफसफाई केली जाते. पण जर 13 ऑगस्टच्या सकाळी देवघर नीट स्वच्छ केलं नसेल तर पूजा करण्यापूर्वी काही मिनिटे देऊन देवघर व्यवस्थित करा. देवघरात धूळ असेल, जुनी फुलं पडलेली असतील किंवा पूजेचं साहित्य अस्ताव्यस्त असेल तर ते साफ करा. जुन्या फुलांचा योग्य प्रकारे विसर्जन करा आणि पूजा करण्याची जागा स्वच्छ ठेवा. यानंतर देवघरात दिवा लावा. दिवा लावताना मनात घाई नसावी.
2 मिनिटं शांतपणे बसून महादेवाचं स्मरण करा. तुमच्या घरात भगवान शिवांचं शिवलिंग किंवा महादेवाची मूर्ती असेल तर ती पूजा करण्यासाठी योग्य प्रकारे तयार करा. धूप किंवा अगरबत्ती लावायची असल्यास लावू शकता. पण लक्षात ठेवा, पूजेसाठी खूप मोठी तयारी करणं आवश्यक नाही. छोट्या देवघरात एक दिवा आणि श्रद्धेने केलेली प्रार्थना देखील पुरेशी आहे. चौथं आणि अत्यंत महत्त्वाचं काम म्हणजे शिवलिंगावर जल अर्पण करणं. श्रावण आणि महादेवाचं नातं आपल्या धार्मिक परंपरेमध्ये अत्यंत विशेष मानलं जातं. त्यामुळे 13 ऑगस्टच्या सकाळी स्नान करून देवघर स्वच्छ केल्यानंतर 1 लोटा स्वच्छ पाणी घ्या. घरात शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगावर श्रद्धेने जल अर्पण करा. जल अर्पण करताना घाई नका करू. मन शांत ठेवा आणि महादेवाचं स्मरण करा. जल अर्पण करताना तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता. हा मंत्र हळूहळू आणि शांतपणे म्हणावा. मंत्र किती वेळा म्हणायचा यापेक्षा तो म्हणताना मन कुठे आहे हे महत्त्वाचं आहे. आजकाल अनेक वेळा आपण पूजा करताना एका हातात मोबाईल ठेवतो आणि दुसऱ्या. सकाळी पूजा करण्यापूर्वी किंवा पूजेनंतर आई-वडिलांना नमस्कार करा. त्यांना काही मदत हवी आहे का ते विचारा. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला औषधं आणून देणं, घरातील एखादं काम करून देणं किंवा फक्त काही मिनिटं त्यांच्यासोबत बसणं, ह्या छोट्या गोष्टींचंही खूप मोठं महत्त्व आहे. तिसरी गोष्ट म्हणजे गरजू व्यक्तीचा अपमान करू नका. श्रावणात शक्य असल्यास आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, पाण्याचं वाटप किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा. यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करण्याची गरज नाही. एखाद्या भुकेल्या व्यक्तीला जेवण देणं, तहानलेल्या व्यक्तीला पाणी देणं किंवा एखाद्या वृद्ध व्यक्तीला रस्ता ओलांडायला मदत करणंही चांगल्या कर्माचा भाग आहे. भक्तीचा अर्थ फक्त देवासमोर हात जोडणं नाही, गरजू माणसाच्या मदतीला हात पुढे करणंही त्या भक्तीचा एक भाग आहे. आता येऊया श्रावणातील आहाराकडे. तुम्ही उपवास करत असाल तर आपल्या घरच्या परंपरेनुसार फलाहार घ्या. काही घरांमध्ये बटाटा, कुट्टू, दही, काकडी, दुधी भोपळा, फळं, खीर आणि सैंधव मीठ यांसारखे पदार्थ वापरले जातात. मात्र व्रताच्या नावाखाली दिवसभर फक्त चहा किंवा पाणी घेऊन राहणं आणि संध्याकाळी अतिशय जड पदार्थ खाणं हा संतुलित मार्ग नाही. उपवास करताना शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते आहे का याची काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही व्रत करत नसाल तरी श्रावणाच्या पहिल्या दिवशी साधं आणि सात्विक भोजन घेऊ शकता. ताजं घरचं अन्न, फळं, भाज्या आणि पुरेसं पाणी यावर भर द्या. धार्मिक परंपरेनुसार वांगी, पालेभाज्या आणि कांदा लसूण टाळणाऱ्या कुटुंबांमध्ये त्या दिवशी त्याऐवजी इतर भाज्या वापरल्या जातात. मात्र हे नियम धार्मिक परंपरेचा भाग आहे. एखाद्या व्यक्तीला आरोग्याच्या कारणामुळे विशिष्ट पदार्थ खाणं आवश्यक असेल तर डॉक्टरांचा सल्ला आणि शरीराची गरज सर्वात आधी लक्षात घ्यावी. श्रावणात दुधाबाबतही काही धार्मिक मान्यता सांगितल्या जातात. काही परंपरांमध्ये दूध महादेवाला अर्पण करण्यामुळे श्रावणात दूध पिणं टाळलं जातं अशी भावना आहे. पण ही सर्वांसाठी बंधनकारक गोष्ट नाही. लहान मुलं, आजारी व्यक्ती किंवा ज्यांच्या आहारात दूध आवश्यक आहे त्यांनी केवळ धार्मिक भीतीमुळे दूध बंद करण्याची गरज नाही. धार्मिक आचार पाळताना विवेक आणि आरोग्य दोन्ही जपणं महत्त्वाचं आहे. आता एक छोटासा पण महत्त्वाचा मुद्दा, मोबाईलचा वापर. श्रावणाच्या पहिल्या दिवशी सकाळची पूजा करताना शक्य असल्यास मोबाईल दूर ठेवा. पूजा सुरू असताना सतत फोन तपासणं, रील्स पाहणं किंवा पूजा फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी करणं टाळा. आजच्या काळात धार्मिक कार्यक्रमाचं फोटो किंवा व्हिडिओ बनवणं चुकीचं नाही, पण त्यासाठी पूजेचा संपूर्ण वेळ कॅमेरामध्ये घालवण्याची गरज नाही. काही मिनिटं स्वतःसाठी आणि महादेवाच्या स्मरणासाठी राखून ठेवा. यानंतर येते देवघरातील स्वच्छतेची गोष्ट. सकाळी पूजा केल्यानंतर वापरलेली फुलं, बेलपत्र किंवा इतर पूजा साहित्य तिथेच दिवसभर पडून राहू देऊ नका. शक्य असल्यास त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावा. देवघरात धूळ साचू देऊ नका आणि दिवा लावताना आजूबाजूला ज्वलनशील वस्तू ठेवू नका. भक्तीबरोबर सुरक्षिततेची काळजी घेणंही आवश्यक आहे. काही धार्मिक परंपरांमध्ये देवघरात 1 लोटा पाणी ठेवण्याची पद्धत सांगितली जाते. स्वच्छ पाणी एका पात्रात ठेवून देवघरात ठेवण्याची आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी धार्मिक उपयोगात आणण्याची प्रथा काही घरांमध्ये आहे. काही जण हे पाणी घरात शिंपडतात किंवा झाडांना देतात. ही एक धार्मिक परंपरा आहे. त्याला चमत्कारिक किंवा वैद्यकीय उपचार म्हणून पाहू नये. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी स्वच्छ असावं आणि बराच वेळ उघड्यावर ठेवलेलं पाणी पिण्यासाठी वापरू नये. आता आपण श्रावणाच्या पहिल्या दिवशीशी संबंधित मनाचा आणखी एक महत्त्वाचा संकल्प पाहूया. तुम्ही स्वतःला अशी एक सवय लावण्याचा प्रयत्न करा जी पुढेही कायम ठेवता येईल. उदाहरणार्थ, दररोज सकाळी 5 मिनिटं ध्यान, ओम नमः शिवायचा जप, रोज देवघर स्वच्छ ठेवणं, आईवडिलांना नमस्कार करणं किंवा दर आठवड्याला एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करणं. छोटा संकल्प असला तरी तो सातत्यानं पाळणं अधिक महत्त्वाचं आहे.
आता प्रश्न येतो, श्रावणात चप्पल किंवा इतर वस्तूंशी संबंधित काही नियम का सांगितले जातात? काही धार्मिक व्हिडिओ आणि लोकमान्यतांमध्ये देवघर, मंदिर आणि पूजेच्या जागेबाबत स्वच्छतेला विशेष महत्त्व दिलं जातं. त्यामुळे मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पादत्राणं बाहेर काढणं ही सामान्य धार्मिक पद्धत आहे. पण प्रत्येक छोट्या गोष्टीला हे केलं तर पाप लागेल अशी भीती जोडणं योग्य नाही. मुख्य भाव हा स्वच्छता, शिस्त आणि पूजास्थळाचा आदर आहे. त्याचप्रमाणे ओले केस, नख, शृंगार किंवा कपडे याबाबत काही घरांमध्ये स्वतंत्र परंपरा असू शकतात. त्यामुळे तुमच्या घरात एखादा विशिष्ट नियम पिढ्यानपिढ्या पाळला जात असेल तर तो श्रद्धेनं पाळू शकता. पण तोच नियम प्रत्येक व्यक्तीवर किंवा प्रत्येक कुटुंबावर बंधनकारक आहे असा दावा करू नये. आता श्रावणाच्या पहिल्या दिवशी काय करू नये ह्याची एक छोटी यादी लक्षात ठेवा. सकाळची पूजा करून लगेच भांडण करू नका. कोणाची निंदा किंवा अपमान करू नका. देवघर अस्वच्छ ठेवू नका. व्रत करताना शरीराची गरज दुर्लक्षित करू नका. पूजेच्या नावाखाली अन्न किंवा पाण्याचा अपव्यय करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, श्रद्धेच्या नावावर भीती निर्माण करू नका. कारण महादेवाची भक्ती आपल्याला घाबरवण्यासाठी नाही, तर मनाला स्थिर करण्यासाठी आहे. मी हे केलं नाही तर माझ्यावर संकट येईल ह्या भीतीपेक्षा मी आजपासून माझ्या आयुष्यात एक चांगला बदल करीन हा विचार अधिक सकारात्मक आहे. म्हणून 13 ऑगस्टच्या दिवशी सकाळी उठल्यावर 7 कामे करा आणि त्यानंतर दिवसभर 7 गोष्टी लक्षात ठेवा. शांतवाणी, स्वच्छ आहार, घरातील मोठ्यांचा आदर, गरजूला मदत, देवघराची स्वच्छता, मनात नामस्मरण आणि स्वतःच्या कर्माशी प्रामाणिक राहणं. आता पुढच्या आणि शेवटच्या भागात आपण या संपूर्ण सकाळच्या दिनचर्येचा एकदम सोपा मॉर्निंग चेकलिस्ट बनवू. म्हणजे 13 ऑगस्टच्या सकाळी उठल्यापासून पूजा पूर्ण होईपर्यंत तुम्ही नेमकं काय काय करायचं, कोणत्या क्रमाने करायचं आणि शेवटी कोणता छोटासा संकल्प करायचा हे सगळं अगदी सोप्या पद्धतीने पाहूया. त्यासोबत श्रावणाच्या पहिल्या दिवशी करता येणाऱ्या काही विशेष धार्मिक उपायांचीही माहिती घेऊया. आता आपण या संपूर्ण माहितीच्या शेवटच्या आणि सर्वात उपयोगी भागाकडे येऊया. आत्तापर्यंत आपण श्रावणाच्या पहिल्या दिवशी सकाळी उठल्यापासून कोणती 7 कामं करायची आणि दिवसभर कोणत्या गोष्टी टाळायच्या हे पाहिलं. आता हे सगळं अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊया, जेणेकरून 13 ऑगस्टच्या सकाळी तुम्हाला काहीही गोंधळ होणार नाही. सकाळी डोळे उघडल्यापासून देवपूजा पूर्ण होईपर्यंत कोणता क्रम ठेवायचा, काय अर्पण करायचं, कोणता संकल्प करायचा आणि त्यानंतर दिवसभर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हे एकदा व्यवस्थित समजून घेऊया. सकाळी उठल्यानंतर काही क्षण शांत बसा आणि लगेच मोबाईल हातात घेऊ नका. डोळे बंद करून महादेवाचं स्मरण करा आणि मनात म्हणा की आजपासून श्रावणाची सुरुवात होत आहे. या महिन्यात माझ्या हातून चांगली कर्म घडू देत, माझं मन शांत राहू देत आणि माझ्या वागण्यात चांगला बदल होऊ देत. हा काही मोठा विधी नाही, फक्त काही क्षण स्वतःशी आणि आपल्या श्रद्धेशी जोडले जाण्याचा हा प्रयत्न आहे. यानंतर आपल्या नेहमीच्या दैनंदिन कामांना सुरुवात करा आणि स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. पूजा करण्यापूर्वी शरीर आणि पूजेची जागा स्वच्छ ठेवण्याला धार्मिक परंपरेत महत्त्व दिलं जातं. शक्य असल्यास सकाळच्या पूजेसाठी साधे आणि स्वच्छ कपडे घाला. एखाद्या विशेष रंगाचे कपडे घातलेच पाहिजेत असं बंधन मानायची गरज नाही. मुख्य गोष्ट म्हणजे स्वच्छता आणि श्रद्धा. स्नान झाल्यानंतर देवघराची स्वच्छता करा. देवघरात कालची वाळलेली फुलं असतील तर ती बाजूला करा. पूजेची जागा स्वच्छ करा आणि शिवलिंग किंवा महादेवाची मूर्ती व्यवस्थित ठेवा. दिवा लावण्यासाठी जागा तयार करा. धूप किंवा अगरबत्ती लावणार असाल तर ती सुरक्षित ठिकाणी ठेवा. आणि जर घरात शिवलिंग नसेल तर भगवान शिवांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोरही तुम्ही श्रद्धेनं पूजा करू शकता. आता पूजा सुरू करण्यापूर्वी 1 लोटा स्वच्छ पाणी तयार ठेवा. घरात गंगाजल असेल तर त्याचे काही थेंब पाण्यात मिसळण्याची परंपरा काही ठिकाणी पाळली जाते. पण गंगाजल उपलब्ध नसेल तरी फक्त स्वच्छ पाणी पुरेसं आहे. महादेवाच्या पूजेसाठी मोठ्या प्रमाणात साहित्य जमवण्याची गरज नाही. श्रद्धेनं अर्पण केलेलं साधं जलही या पूजेचा भाग होऊ शकतं. शिवलिंगावर जल अर्पण करताना घाई करू नका. पाणी हळूहळू अर्पण करा आणि मनात ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करा. मंत्र किती वेळा म्हणायचा यापेक्षा तो म्हणताना मन कुठे आहे हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला जितका वेळ शांतपणे देता येईल तितका द्या. मुख्य गोष्ट म्हणजे मन पूजा करताना तिथे असणं. जलाभिषेकानंतर बेलपत्र अर्पण करा. बेलपत्र स्वच्छ, ताजं आणि शक्यतो अखंड असावं. त्यावर कीड लागलेली किंवा खूप खराब झालेली पानं वापरू नका. बेलपत्र उपलब्ध नसेल तर त्यासाठी स्वतःवर ताण घेऊ नका. महादेवाची पूजा करण्यासाठी महागडं किंवा दुर्मिळ साहित्य मिळालंच पाहिजे असा आग्रह ठेवू नका. यानंतर महादेवाला पांढरी फुलं, धतुरा किंवा आपल्या परंपरेनुसार उपलब्ध असलेलं पूजा साहित्य अर्पण करू शकता. मात्र शिवलिंगावर कोणतीही वस्तू अर्पण करण्यापूर्वी आपल्या घरातील परंपरा आणि पूजेची पद्धत लक्षात घ्या.
काही धार्मिक परंपरांमध्ये तुळस, हळद, सिंदूर आणि केतकीचं फूल शिवलिंगावर अर्पण केलं जात नाही. आता दिवा लावून काही मिनिटं शांतपणे बसून शिवनामस्मरण करा. इथे तुम्हाला एक सुंदर गोष्ट करता येईल. पूजा संपल्यानंतर लगेच उठून घरातील कामांमध्ये किंवा मोबाईलमध्ये जाण्याऐवजी 2-3 मिनिटं फक्त शांत बसा. मनात तुमच्या कुटुंबासाठी, आईवडिलांसाठी, मुलांसाठी आणि स्वतःसाठी प्रार्थना करा. ज्यांना आरोग्याची गरज आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ज्यांना नोकरी किंवा व्यवसायात अडचणी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आणि स्वतःमध्ये चांगला बदल करण्यासाठीही प्रार्थना करा. आता येतो श्रावणाच्या पहिल्या दिवसाचा संकल्प. हा संकल्प खूप मोठा असण्याची गरज नाही. उलट छोटा संकल्प करून तो पूर्ण महिनाभर पाळणं अधिक चांगलं. उदाहरणार्थ, मी ह्या श्रावणात कोणाची निंदा करणार नाही, किंवा मी माझ्या आईवडिलांशी कठोर शब्दात बोलणार नाही, किंवा मी दररोज काही मिनिटं महादेवाचं स्मरण करीन. तुम्ही तुमच्या आयुष्यातील एखादी एक वाईट सवय निवडा आणि ती कमी करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात राग ही मोठी समस्या आहे, तर श्रावणाचा संकल्प असा करा की राग आला तरी लगेच उत्तर देणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सतत मोबाईलमध्ये आहात, तर रोज सकाळची पहिली 30 मिनिटं मोबाईलपासून दूर राहण्याचा संकल्प करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कुटुंबासाठी वेळ देत नाही, तर दररोज काही वेळ आपल्या कुटुंबासोबत शांतपणे बसण्याचा प्रयत्न करा. मंडळी, हाच या संपूर्ण विषयाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. श्रावण आपल्याला फक्त देवाकडे मागणं शिकवत नाही, तर स्वतःमध्ये बदल करायलाही शिकवतं. पूजा करून जर आपण पूर्वीसारखाच रागीट, अहंकारी किंवा नकारात्मक राहिलो, तर केवळ बाहेरची पूजा करून काय उपयोग? म्हणून ह्या महिन्यात देवघरासोबत आपल्या मनाचीही साफसफाई करा. आता सकाळच्या पूजेनंतर नाश्ता किंवा व्रताचा आहार कसा ठेवायचा ते पाहूया. तुम्ही सोमवारचं व्रत करत असाल तर तुमच्या घरच्या परंपरेनुसार फलाहार घ्या. फळं, दही, काकडी, बटाटा, कुटूचं पीठ, दुधी भोपळा किंवा खीर यांसारखे पदार्थ अनेक उपवास पद्धतींमध्ये वापरले जातात. पण व्रत करताना खूप तळलेले किंवा अतिशय जड पदार्थ खाऊन दिवसभर सुस्त होणं टाळा. उपवासाचा उद्देश फक्त पोट रिकामं ठेवणं नाही, संयम आणि सात्विकतेचा भाव ठेवणंही आहे. जर तुमच्या घरात श्रावणात वांगी, पालेभाज्या आणि कांदा लसूण टाळण्याची परंपरा असेल, तर पहिल्या दिवसापासून त्याचं पालन करू शकता. त्याऐवजी इतर उपलब्ध भाज्या आणि साधं घरचं अन्न निवडा. पण पुन्हा एकदा सांगतो, हे धार्मिक आणि पारंपरिक नियम आहेत. आरोग्याच्या कारणामुळे एखाद्या व्यक्तीला विशिष्ट पदार्थ आवश्यक असतील, तर स्वतःच्या आरोग्याला धोका निर्माण होईल असा उपवास करू नये. आता दिवसभरातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाणीवर नियंत्रण. तुम्ही सकाळी महादेवाची पूजा केली आणि त्यानंतर दिवसभर प्रत्येक छोट्या गोष्टीवर चिडचिड केली, तर त्या पूजेचा सुंदर भाव कमी होतो. त्यामुळे 13 ऑगस्टला एक प्रयोग करून पहा. दिवसभर शक्य तितकं कमी बोलायचं असं नाही, तर वाईट बोलणं कमी करायचं. कोणाची निंदा करायची नाही, जाणीवपूर्वक कोणाला दुखवायचं नाही आणि रागाच्या भरात अपशब्द वापरायचे नाहीत. तसंच मातापित्यांचा आदर करा. शक्य असल्यास सकाळी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्या. घरातील ज्येष्ठ व्यक्तीला काही मदत हवी असल्यास करा. आणि तुमच्या आसपास एखादी गरजू व्यक्ती असेल तर आपल्या क्षमतेनुसार मदत करा. अन्नदान, पाणी देणं किंवा साधी मदत काहीही असू शकतं. त्यासाठी मोठ्या पैशांची आवश्यकता नाही. श्रावणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाण्याचा विचार करत असाल तर गर्दीचा आणि पावसाचा विचार करून सुरक्षितपणे जा. मंदिरात जल अर्पण करताना पाण्याचा अपव्यय करू नका. मंदिराच्या नियमांचं पालन करा आणि इतर भक्तांनाही पूजा करण्यासाठी जागा द्या. भक्तीमध्ये शिस्त ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आता या संपूर्ण सकाळच्या दिनचर्येची एकदम सोपी आठवण ठेवा. सर्वात आधी लवकर उठा आणि काही क्षण महादेवाचं स्मरण करा. त्यानंतर स्नान करून स्वच्छ कपडे घाला. देवघर आणि पूजा करण्याची जागा स्वच्छ करा. दिवा लावा आणि शिवलिंगावर स्वच्छ जल अर्पण करा. स्वच्छ बेलपत्र अर्पण करा आणि ओम नमः शिवायचा जप करा. काही मिनिटं शांत बसून श्रावणासाठी एक चांगला संकल्प करा आणि आपल्या व्रता आणि घरच्या परंपरेनुसार सात्विक आहार घ्या. त्यानंतर दिवसभर राग, निंदा, अपशब्द आणि अनावश्यक भांडणं टाळा. मंडळी, या 7 गोष्टी करण्यासाठी तुम्हाला मोठ्या पूजा खर्चाची गरज नाही. ना मोठ्या मंदिरात जाणं अनिवार्य आहे, ना शेकडो रुपयांचं पूजा साहित्य घेणं अनिवार्य आहे. तुमच्या घरात छोटंसं देवघर असेल, 1 लोटा स्वच्छ पाणी असेल आणि मनात श्रद्धा असेल, तरी तुम्ही श्रावणाची सुरुवात भक्तीनं करू शकता. आणखी एक गोष्ट, श्रावणाच्या पहिल्या दिवशी काही झालं नाही म्हणून घाबरू नका. एखाद्या कारणामुळे तुम्हाला सकाळी लवकर उठता आलं नाही, बेलपत्र मिळालं नाही, मंदिरात जाता आलं नाही किंवा पूर्ण उपवास करता आला नाही, तर माझी पूजा खराब झाली असं समजू नका. भक्ती ही भीतीवर नाही तर श्रद्धेवर आधारलेली असते. तुमच्या क्षमतेनुसार करा, मनापासून करा आणि शक्य तितकं सातत्य ठेवा. आणि शेवटी एक छोटासा पण खूप सुंदर संकल्प करून हा पहिला श्रावणाचा दिवस सुरू करा.
या श्रावणात मी फक्त देवघर स्वच्छ ठेवणार नाही, तर माझं मनही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करेन. राग कमी करेन, वाईट शब्द कमी करेन, आईवडिलांचा आदर करेन, गरजू व्यक्तीला मदत करेन, माझं काम प्रामाणिकपणे करेन आणि महादेवाचं स्मरण करताना माझ्या कर्माचीही जबाबदारी घेईन. कारण श्रावणाची खरी सुरुवात कॅलेंडरच्या पानावर होत असली तरी त्याचा खरा अर्थ आपल्या मनात सुरू होतो. म्हणून उद्या 13 ऑगस्टला सकाळी उठल्यावर घाई करू नका. काही क्षण शांत बसा, महादेवाचं स्मरण करा, स्नान करा, देवघर स्वच्छ करा, जलाभिषेक करा, बेलपत्र अर्पण करा, ओम नमः शिवायचा जप करा आणि स्वतःमध्ये चांगला बदल करण्याचा संकल्प करा. आणि जर तुम्ही या श्रावणात महादेवाची भक्ती मनापासून करण्याचा संकल्प करत असाल तर कमेंटमध्ये पुन्हा एकदा हर हर महादेव नक्की लिहा. तुमच्या घरात सुख, शांती आणि समाधान राहो, तुमच्या मनाला बळ मिळो आणि हा संपूर्ण श्रावण तुमच्यासाठी भक्ती, संयम आणि चांगल्या कर्मांनी भरलेला जावो. हर हर महादेव.